श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्री गुरुभ्यो नमः. श्री परमगुरुभ्यो नमः. श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम. नमस्कार श्रोते हो. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 76व्या भागात भेटत आहोत. आजचा मुद्दा आहे अष्टमठाधीश. श्री विष्णू तीर्थ आणि श्री पद्मनाभ तीर्थ हे श्री पूर्णप्रज्ञांच्या शिष्यवर्गात अग्रगण्य असले तरीही श्री ऋषिकेश तीर्थ, श्री नृसिंह तीर्थ, श्री जनार्दन तीर्थ तसेच श्री उपेंद्र तीर्थ या चौघांनी श्री मध्वांकडून मध्वांची द्वितीय बद्री यात्रा सुरू होण्यापूर्वीच त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली होती. श्री वामन तीर्थांनी देखील श्री विष्णू तीर्थांपूर्वीच संन्यास दीक्षा घेतली होती. श्री विष्णू तीर्थानंतर श्री रामतीर्थ, श्री अधोक्षज तीर्थ हे दीक्षा घेतलेल्या अन्य शिष्यांपैकी प्रमुख होते. आपापल्या संबोधनांना समर्पक असेच त्या साऱ्यांचे चारित्र्यही होते आणि जन्ममरणातीत स्थितप्रज्ञ भगवंताचरणी आश्रय लाभलेले विविध गुणयुक्त भक्ती वैराग्य संपन्न असे हे सारे महानुभाव होते. पुढील मुद्दा आहे श्री ऋषिकेश तीर्थ यांच्याबद्दल थोडी माहिती. आचार्यांच्या शिष्यवर्गातील श्री ऋषिकेश तीर्थांनी श्री मध्वांकडून सर्वप्रथम संन्यास दीक्षा घेतल्या कारणाने तेच त्यांचे प्रधान शिष्य म्हणून गणले जातात. अष्टमठाधीशांमध्ये अष्टोत्कृष्ट म्हणूनच त्यांची प्रसिद्धी आहे. गुरुमध्वांच्या भागवतादींच्या प्रवचनकाळी सुस्वरात श्लोक गायन करण्याचे भाग्य यांनाच प्राप्त झाले होते. श्री मध्वांच्या समस्त सर्व मूल कृतींचे समग्र लेखन करणारे अशी त्यांची महती होती. संप्रदाय पद्धती नामक 26 श्लोकांची श्री मध्व महिमा प्रतिपादन करणारी एक अत्यंत छोटीशी कृती त्यांनी रचलेली आहे. त्यात श्री मध्वांच्या बाल्यजीवनाविषयीच्या अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. श्री सुमध्व विजयामध्येही समाविष्ट न झालेले अनेक अपूर्व असे विषय यात दिलेले आहेत. यामध्ये श्री मध्वांच्या बदरिकाश्रमगमनाचा उल्लेख असल्यामुळे ही रचना त्यांच्या बदरिकाश्रमी गेल्यानंतरची आहे असेच म्हणता येईल. पुढील मुद्दा आहे अष्टमठांचे इतर अन्य यतिवर्य. श्री उपेंद्र तीर्थ हे तर श्री मध्वांच्या द्वितीय बद्री यात्रेच्या वेळी श्री मध्वांच्या आदेशानुसार हाती कुऱ्हाड घेऊन चोरांच्या टोळीचा पाठलाग करणारे ते महासाहसी वीर होते. श्री ऋषिकेश तीर्थ, श्री नरसिंह तीर्थ, श्री जनार्दन तीर्थ, श्री उपेंद्र तीर्थ, श्री वामन तीर्थ, श्री विष्णू तीर्थ, श्री रामतीर्थ आणि श्री अक्षोभ्य तीर्थ असे 8 यती भविष्यात अनुक्रमे उडुपीच्या पलिमारू मठ, अदमार मठ, श्री कृष्णापूर मठ, पुत्तिगे मठ, शिरूर मठ, सोदे मठ, कणियूर मठ आणि पेजावर मठांसाठी प्रथम पीठाधिपती म्हणून मान्यता पावले. उडुपी येथे श्री मध्वांनी प्रतिष्ठापना केलेल्या श्रीकृष्ण पूजेचा अधिकार या अष्टमठाधीशांना देऊन पर्यायक्रमाने अखंड पूजादी निर्वाह होण्यासाठी आदेश दिला.
श्रीकृष्णाने अष्टदिशेतील दुष्टांचा नायनाट करण्यासाठी देवकीच्या अष्टमगर्भात अष्टमी तिथीला प्राकट्य केले आणि अष्टमहिषीपती होऊन अष्टमरस म्हणून ओळखला जाणारा साक्षात भगवंत तत्वास या अष्टमठांची कल्पना स्मारक रूप होय. आणखीन असेही म्हणता येईल की ते ओंकाराच्या अष्टाक्षरांचे सांकेतिक रूपही होय. एकदा श्री मध्वांनी 8 जणांना कण्वतीर्थाजवळील एका अश्वत्थ वृक्षाजवळील मंडपाच्या 4 दरवाजातून प्रत्येक दरवाजातून 2 याप्रमाणे एकाच वेळी 8ही मठाधिपतींनी आतून बाहेर येण्याचा आदेश दिला. या प्रकारे बाहेर पडलेल्यांना द्वंद्व मठाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली. आजही हे क्षेत्र कण्वतीर्थाजवळ पहावयास मिळेल. सुब्रमण्य येथे भावी ब्रह्म हा पुढचा मुद्दा आहे. संचारक्रमण करीत करीत श्री मध्वांचे आगमन सुब्रमण्यम क्षेत्री झाले. तेथे एक अद्वैत संप्रदायाचा यती होता. त्याचे नाव नरसिंह भट्टाचार्य. त्या क्षेत्रास त्याने आपले प्रधान कार्यक्षेत्र बनविले होते व त्याचा वापर तो अद्वैत प्रसारासाठी करीत होता. तो वाद निपुणही होता. श्री मध्वांचे तेथे आगमन होताच तो त्यांच्याशीही वादात उतरला. श्री मध्वांचा अवतार तर अशा मतांच्या दमनासाठीच तर झाला होता. पराभूतांनी विजयी घोषित झालेल्यांना पीठाधिपत्य सोपवावे या अटींवर वादविवाद सुरू झाला. विजय नेहमीप्रमाणेच श्री मध्वांचा झाला. ठरल्याप्रमाणे नरसिंह भट्टाचार्य आणि श्री मध्वाचार्यांमध्ये वाद झाला. ठरल्याप्रमाणे त्या यतीने आपल्या मठाचा ताबा स्वतःच्या पूजेतील नरसिंहाची प्रतिमासहित श्री मध्वांना समर्पित करून नरसिंह भट्टाचार्य नामक तो यती देशाटनास निघून गेला. त्या दिवसापासून सुब्रमण्य क्षेत्र हे वैष्णव क्षेत्र असण्याबद्दल मान्यता मिळाली आहे. तेथील सुब्रमण्य मठ आजही माधवपीठ म्हणून मान्यता प्राप्त आहे. श्री मध्वांना श्री वेदव्यासांकडून मिळालेल्या व्यासमुष्टींपैकी एका व्यासमुष्टीची प्रतिष्ठापना त्यांनी येथेही केली आहे. त्या मठात आजही ती व्यासमुष्टी पूजेत आहे. 144 श्री लक्ष्मीनारायण शाळीग्राम आणि व्यासमुष्टीसहित असणारी श्री वेदव्यासांची देवांची पेटी म्हणजे संपुट श्री मध्वांनी बदरीला जाताना श्री विष्णू तीर्थांकडे सोपविली होती. ती श्री वेदव्यास संपुट ती देवांची पेटी आजही त्याच मठात असून त्या शाळीग्राम आणि विग्रहांची नित्य नियमित पूजा अर्चा होत असते. आपल्या अनुजास म्हणजे श्री विष्णू तीर्थास सोदे मठाच्या अधिपत्याबरोबरच या मठाचेही म्हणजे सुब्रमण्य मठाचेही अधिपत्य नंतरच्या काळात बहाल केले गेले. काही वर्षांच्या काळापर्यंत श्री मध्व सुब्रमण्य क्षेत्री संस्थान पूजेचा स्वतः निर्वाह करायचे अशी प्रतीती आहे. तेही एक अद्भुतच होते. तेव्हाही त्यांचा निवास उडपी येथेच होता. श्रीकृष्ण पूजा पूर्वाह्नापूर्वीच संपन्न करून ते सुब्रमण्याला जात. मध्यमार्गावर मध्यवाट नामक आणखीन एक मठ होता. तेथे त्यांनी ती श्री वेदव्यासांकडून प्राप्त व्यासमुष्टींपैकी एका व्यासमुष्टीची प्रतिष्ठापना तिथे केली होती. मध्यान्हीची पूजा तिथे होई. त्यानंतर सुब्रमण्याकडे प्रयाण असे. सायंकाळी तेथील व्यासमुष्टीची आराधना
पुन्हा उडपीस प्रयाण. स्वतः तेच पवमान असल्यामुळे असे करणे त्यांना सहज शक्य होते. अशक्य नव्हतेच. हनुमंत रूपाने जलधी लंघन करण्याचे त्यांचे सामर्थ्य सर्वश्रुतच आहे. इतरांना मात्र ही अशी साधना केवळ कल्पनातीत मात्र होय. अशा अगणित अद्भुत मालिकांनी श्रीमध्वांचा विजय अद्वितीय ठरला आहे. श्रोतेहो, आज आपण येथेच थांबत आहोत. ग्रंथाचा उर्वरित भाग क्रमशः पुढे पाहणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री भारती रमण मुख्य प्रणंतर्गत श्रीकृष्ण अर्पणमस्तु.